प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 12 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, काल रिसेप्शनला गेल्यामुळे मला तिथे फार उशीर झाला. तर आपण काल बघितलं की सुमनने चोर बघितला म्हणून गोंधळ उडालाय आणि अंकिता शिरली आरवच्या खोलीमध्ये, त्यामुळे आरवची धांदल उडाली आहे. शुभमकरांना वाटतं आरवच्या खोलीत तर चोर नसेल ना, आरव दरवाजा का उघडत नाहीये बाहेर, यांना बऱ्याच शंका येत असतात. शेवटी आरवने फायनली त्या अंकिताला लपवून दरवाजा उघडलाय. आरव घाबरतो. गौतमी म्हणते, काय रे तू का बरं ओरडलास चोर चोर म्हणून. शुभमकर म्हणतात, आरव तू ठीक आहेस ना बाळा. आरव म्हणतो, अगं मम्मा ते आत्या ओरडली ना खालून म्हणून मग मी ओरडलो. मी ठीक आहे, माझ्या खोलीत कोणीच नाहीये. आता हे सगळेजण इकडे तिकडे बघायला लागतात, याच्या खोलीत कोणीच नसतं. सुमन म्हणते, आरव बाळा तू ठीक आहेस ना. अरे खरंच घरात चोर शिरला रे, मी बघितलं. शुभमकर म्हणतात, सुमन तू नीट बघितलंस ना. सुमन म्हणते, अरे दादा हो रे बाबा, मी बघितली त्याची सावली. मग आता यांची चर्चा चालू होते, तो कसा होता, जाड होता का पतला होता. अंकिता अशी लपलेली आहे खाली आणि आता या सुनीलने त्याचं काम फत्ते करायला सुरुवात केली आहे. शेवटी हा चोरच आहे प्रेक्षकांनो. आता त्याने त्या गौतमीच्या कपाटातले दागिने कसे बसे काढलेत. शुभमकर आणि सगळेच जण आता विचार करतात, चला आपण खाली जाऊन शोध करूया, तो नक्की खालीच असेल, अजून गेला नसेल, म्हणजे अजून एवढ्या लवकर पळाला नसेल घरातून. आता या सुनीलने कपाटातले दागिने काढलेत आणि तो विचार करतोय, आता हे न्यू कसे भरपूर आहेत, पण आता हे दागिने जर मी घेतले ना तर माझी लाईफ सेट होऊन जाणार. आता तेवढ्या सुमन आणि बयो दोघीही वर यायचा प्रयत्न करतात आणि आता हा सुनील जोरात पळत असतो, त्यामुळे त्याला त्या दिवांचा कोपरा गुडघ्याला जोरात लागलाय. सुमन वर पोहोचते, पण आता याला वाटतं आधी जीव घेऊन पळावं, कारण वरती कोणीतरी येतंय याची चाहूल सुनीलला ऑलरेडी लागलेली असते. सुमन त्याला म्हणते, थांब. आता त्याच्या हातातले पैसे दागिने सगळे तिथे खाली पडलेत. आता बयोला पण फार भीती वाटली, हे काय बघतोय आपण, आणि समोर बघते तर काय, तिचे बाबा. आता सुनील घाबरतो, पण मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो की हा काहीतरी थातूर मातूर उत्तरं देईल आणि स्वतःची सुटका करेल. सुनीलने तसंच केलं. आता समोर दागिने आणि पैसे बघून ती सुमन त्याला जाब विचारते आणि शुभमकर पण तिथे येतात. आता इकडे मध्येच त्यांनी आरव आणि अंकिताचा सीन दाखवलाय. आरव अंकिताला म्हणत असतो, अंकिता काय वेडेपण आहे हा. अंकिता म्हणते, असं काय करतोयस यार आरव, आपली अॅनिव्हर्सरी आहे ना आणि तुला आवडतो तसा केक पण आणलाय मी, चल बस आपण केक कट करूया. आरव चिडतो थोडासा आणि म्हणतो, अंकिता तुला कळतंय का काही, घरात काय सिच्युएशन आहे काय नाही. अंकिता म्हणते, सोड ना, चल ना आपण केक कट करूया, 2 मिनिटाचं तर काम आहे. आता आरव म्हणतो, अगं अंकिता, अगं घरामध्ये चोर शिरलाय. तर आता इकडे बयो घाबरली आहे, तिला असं वाटतंय आता आपल्या बाबांनी तर चोरी नसेल ना केली, पण आता सगळेच जण सुनीलला जाब विचारायला लागतात. तेव्हा सुनील म्हणतो, ते काय आहे ना, ते चोर आला होता ना, सुमन ओरडली चोर चोर, मी इकडे आलो वर खोलीत तर मला दिसला चोर आणि त्याने मला धक्का मारला आणि असा इथून पळाला बघा, माझं ढोपर पण फोडलं त्याने. ढोकर का ढोपर म्हणजे गुडगा असा अर्थ होतो त्याचा. आणि तो म्हणतो, बघा बघा मला किती लागलंय. आता या शुभमकरांना आणि सुमनला काही याच्यावर विश्वास नाहीये. गौतमी येते तिथे तिच्या खोलीत आणि बघते तर काय, एवढे मोठे पैसे. आता गौतमीला जरा टेन्शन आलंय, पण आता सुनील म्हणतो, चला चला मी सांगतो तुम्हाला खाली काय झालं ते. पण सुमनला पण कळलंय की ही चोरी या सुनीलनेच केली आहे म्हणून. अंकिता आता आरवला म्हणते, बापरे चोर शिरलाय तुमच्या घरात, थांब मी पटकन केक कट करूयात आपण. आता अंकिता केक कट करायलाच लावते आरवला आणि जरा रोमॅन्टिक होत असते. आरव म्हणतो, अगं बाई काय चाललंय इथे, सिच्युएशन काय आहे, तू जा लवकर, खरंच चोर शिरलाय आमच्या घरामध्ये. तेवढ्यात तिथे इरा दरवाजा वाजवत असते. इराला आरवला बोलवायचं असतं खोलीमध्ये. आरव म्हणतो, जा ना अंकिता, अगं इरा पण आली आता, लवकर जा. अंकिता कशी बशी जा, ती काही लवकर जायचं नाव घेत नसते बाबा, पण आरवने तिला कसं बसं काढलंय खोलीच्या बाहेर. तर आता हा सुनील खाली गेलेत हे घराच्या आणि सुनील उगाच स्टोऱ्या रंगवून सांगत असतो, अरे बापरे तो चोर खूप मोठा होता, उंच होता, मी असा पळालो त्याच्या मागे, तो असा पळाला, मला लागलं. शुभमकरांना कळतंय की हा टेपा लावतोय. आता हा सुनील स्टोरी सांगत असतो तेव्हा बयोला अचानक अंकिता दिसते आणि बयो घाबरते. बयो विचार करते, बापरे ही काय करते इथे. अंकिता खाली येऊन बाहेर जायचा मार्ग शोधत असते. आता तेवढ्यात सुनील सांगतो, हे बघा इकडे गेलाय चोर. आता त्याने काहीतरी वेगळीच दिशा दाखवली आहे आणि बयोने अंकिताला बघितलंय. अंकिताला टेन्शन आलंय, हे सगळे जण खाली आहेत, आता आपण कसं पळायचं. आता बयो जाते तिच्याकडे, ती लपलेली असते तिथे. बयो विचार करते, ही काय करते इथे एवढ्या रात्रीची. आणि आता बयोचा गैरसमज होतो की अंकिता आली आहे इथे आणि अंकितालाच सुमन आत्याने चोर समजले असं तिला वाटतं. आता ती अंकिता जवळ जाते आणि म्हणते, अंकिता इथे काय करतेस तू. अंकिता घाबरते, तिला बयोने बघितलंय म्हणून.
आणि ती लगेच पळते, मला जाऊ दे असं म्हणून ती पळून गेली. आता बयोला समजेना नेमकं प्रकरण तरी काय आहे. पण आता सुनील टेपा लावतोय हे रमाकांतच्याही लक्षात आलंय. रमाकांत म्हणतोय, अरे बाबा दादा, तू हे जे काही सांगतोयस ना ते सांगता सांगता सकाळ उजडेल, पण तो चोर काही सापडणार नाही. खरंच चोर दिसला का तुला? खरं खरं सांग. सुनील म्हणतो, हो रे बाबा, मला खरंच दिसला चोर. सुमन शुभमकरांना खुणवते आणि स्वयंपाकघरात घेऊन जाते. शुभमकर म्हणतात, काय ग सुमन, काय झालं? सुमन म्हणते, दादा हो न हो, हा चोर सुनीलच आहे. त्याला गावात पण अशाच चोऱ्या करायची सवय होती. अरे कित्येकदा त्याला पकडलेलं सुद्धा आहे पोलिसांनी. शुभमकर म्हणतात, अगं सुमन, आपल्याला हे कळतंय पण आपण सांगायचं कसं सगळ्यांना? सुमन म्हणते, दादा आता ना ही चांगली संधी चालून आली आपल्याला, त्याला आता सगळ्यांच्या समोर आण तू. शुभमकर म्हणतात, हो ग, पण कसं? सुमन म्हणते, थांब आपण करूयात काहीतरी. आता तेवढ्यात ती बयो आली आहे, त्यामुळे हे दोघं जण घाबरलेत. बयो म्हणते, काय झालं, काय बोलताय तुम्ही? मग आता शुभमकर म्हणतात, अगं काही नाही, तेच विचार करतोय आम्ही, कुठून आला असेल चोर, कसा शिरला असेल घरात, तेच बोलत होती सुमन मला. बयो म्हणते, ठीक आहे. पण आता बयोला टेन्शन आलंय. बयोला असं वाटतं अंकिता घरात घुसली आहे, पण आता मी हे सगळ्यांना सांगू तरी कशी? गोंधळ छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडतच असेल तर एखादा लाईक करून टाका प्रेक्षकांनो. तर आता सुमन शुभमकरांना सांगते की दादा हो न हो, हा सुनीलच चोर आहे. आता गौतमी तिच्या खोलीत गेली आहे, पण ती खूप घाबरते. आरव पण आलाय तिथे आणि म्हणतोय, मम्मा टेन्शन नको घेऊस, तुला काही झालं नाही ना? गौतमी म्हणते, अरे पण खोलीत तर माझ्याच आला होता ना तो. इरा म्हणते, मम्मा मम्मा तू नको एवढी पॅनिक हो. आरव म्हणतो, थांब आता बाबा येईल, आपण बोलूयात बाबाशी. तेवढ्यात शुभमकर आले तिथे आणि म्हणतात, काय झालं गौतमी, घाबरली आहेस का? गौतमी म्हणते, अरे शुभू, त्याने माझे दागिने चोरायचा प्रयत्न केला रे. शुभमकर म्हणतात, हो खरंय तुझं, पण आपल्याला तो चोर सापडला नाही ना, काय करावं आपण? मग गौतमी म्हणते, अरे शुभू हे बघ, छुरी चमचे काटे सगळं काही होतं त्याच्याकडे, त्याने मला काही केलं असतं तर? शुभमकर म्हणतात, गौतमी अगं तुला काही झालं नाही ना, नको इतकी काळजी करूस. गौतमी म्हणते, अरे पण त्याला कळलं कसं की माझ्याच खोलीमध्ये एवढे पैसे आणि दागिने आहेत ते? त्याला माझी खोली इथे आहे हे तरी कसं कळलं? आता शुभमकर सुनीलकडे बघायला लागतात आणि सुनील शुभमकरांकडे. शुभमकरांना कळलंय की हा उद्योग सुनीलने केलाय. सुनील लगेच म्हणतो, अरे खरंच आहे तुमचं, तुम्ही नका काळजी करू. आता इरा पण म्हणते, मम्मा नको एवढी टेन्शन घेऊ, तू रिलॅक्स हो. गौतमी म्हणते, अगं इरा पण. सुनील म्हणतो, अरे पण मी त्या चोराला पकडायला गेलो होतो की नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही एवढे सगळे जण आहोत ना घरामध्ये. पण आता सुनील पण घाबरलाय. बयो सुनीलकडे बघतच राहते आणि सुमन पण. शेवटी शुभमकर म्हणतात, आपण एक काम करूया, आपण पोलिसांमध्ये तक्रार देऊया, म्हणजे तो चोर पुन्हा येणार नाही. असं बोलून शुभमकर त्या सुनीलकडे बघायला लागतात आणि सुनील घाबरलाय बरं का प्रेक्षकांनो. आता ऑलरेडी हा क्रिमिनलच आहे, त्यामुळे याच्या नावे बरेच रेकॉर्ड असणारच आहे, त्याची शक्यता आहेच. तर आता इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केला. एवढाच भाग त्यांनी काल दाखवलाय. आता पुढे आपण बघणार आहोत. शुभमकर विशालला म्हणतात, या सुनीलची पाळमुळं मी खणून काढणारच आहे. बयो आरवशी बोलत असताना तिला गौतमीचा कॉल येतो. गौतमी म्हणते, तुझ्या बापाला पोलीस आलेत पकडायला. आता बयो खूप घाबरते आणि आरव सुद्धा. आणि प्रेक्षकांनो, या सुनीलला पोलिसांनी पकडलंय. आता नेमकं कुठल्या गुन्ह्यासाठी पकडलंय हे बघण्यासाठी आज रात्री नक्की बघा छोट्या बयोची मोठी स्वप्न. आणि प्रेक्षकांनो सॉरी, जरी मला उशीर झाला ना तरी मी दुसऱ्या दिवशी सकाळी नक्की रिव्ह्यू तुम्हाला देईल. कधी कधी मला माझी पर्सनल कामं असतात प्रेक्षकांनो, थोडंफार तर सोशलाइज व्हावंच लागतं ना, त्यामुळे असं एखाद्या वेळेला रिव्ह्यू स्किप होतो. पण मी रिव्ह्यू स्किप न करता तुम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे नक्की देणार म्हणजे देणार, आय प्रॉमिस यू. तर कसा वाटला आजचा छोट्या बयोची मोठी स्वप्न हा भाग मला कमेंट करून कळवा. तुम्ही लाईक नाही करत, खूप कमी जण लाईक करतात. असो, पण मी तुम्हाला आवर्जून रोज रिक्वेस्ट करते की प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण नवीन मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा मी तुम्हाला देते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.